नमस्कार. अशोक खरात प्रकरणामध्ये एक लग्नपत्रिका व्हायरल झाली आणि त्या लग्नपत्रिकेतील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीविषयी चर्चा झाली. अशोक खरातच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या निमित्तानं छापलेली ती लग्नपत्रिका होती. ती पत्रिकाही मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि बऱ्याच राजकारण्यांची नावं याच्यामध्ये तुम्हाला आढळतील. आता नार्वेकरांचं नाव आलं म्हणून भाजपवाल्यांनी उकळी फोडून घ्यायची की शेलार आणि पाटील सापडले म्हणून शिवसेनावाल्यांनी उबाठावाल्यांनी उड्या मारायच्या, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि ही पत्रिका उघड झाल्याबरोबर याच्याविषयीची चर्चा होऊ लागली. आता हा डांबिस खरात आपल्या पत्रिकेत या नेत्यांचं नाव छापतो, ते गेले की नाही हे तपासावं लागेल. पण निमंत्रण पत्रिका देणे, पत्रिकेत नाव छापणे हा सरसगट विषय आहे. म्हणजे आमच्या मराठवाड्यात जर बघाल, मराठवाड्यात काय कुठेही बघा, प्रमुख पाहुण्यांची एक वेगळी लांबलचक यादीच पत्रिकेत दिलेली असते. म्हणजे प्रसंगी आपल्या परिवारातील काही नावं टाळतात, पण प्रमुख उपस्थिती कोणाची राहणार आहे हे आपला रुबाब दाखवण्यासाठी नावं टाकण्याची एक वेगळीच पद्धत आलेली आहे. नेत्यांना बोलवायचं आणि त्यांची नावं प्रमुख उपस्थितीमध्ये टाकायची. ते आले की आल्याचा आणि आशीर्वाद दिल्याचा एक फेसबुक पोस्ट टाकली की यांचा रुबाब, यांचा रुतबा खूप मोठा होतो. बऱ्याच लग्नाला त्या आपल्या कार्यकर्त्यांचा रुबाब वाढवावा आणि आपल्या मागे लोक ठेवावीत यासाठी नेते जातही असतात. पण या नेमक्या गोष्टीला उचलत जी चर्चा सुरू केली गेली, ती चर्चा या सगळ्यांचे संबंध कसे खरातशे हे दाखवणारी होती. माझं मत जरा वेगळं आहे. अनेकांच्यावरती वार करायचे आणि या प्रकरणाचं लक्ष भलत्याच विषयाकडे न्यायचं, असा सगळा हा प्रकार. अगदी सुरुवातीला रुपाली चाकणकर यांच्या व्हायरल व्हिडिओपासून, म्हणजे चाकणकरांचे जे व्हायरल व्हिडिओ झाले ना, त्या चाकणकरांच्या व्हिडिओ त्या जवळ कशा उभ्या होत्या हे सगळं दाखवणं चालू होतं. त्या पदराणी त्यांचे पाय कसे पुसतात. मला पदराणी पुसायचं काय असेल तर लेकराचं तोंड अशी आई माहीत आहे. पदराणी कोणाची तरी पाय पुसणारी बाई मी फार कमी वेळा बघितली आहे, फार कमी वेळा. कारण गुरुचेही पाय पुसायचे असतील तर वेगळा कपडा ठेवला जातो पाय पुसण्यासाठीचा, स्वच्छ नवा. पण पदराणी पाय पुसणं हा प्रकार जरा मलाही वेगळा वाटला होता, पण त्याकडं फोकस केलं गेलं होतं. रुपाली चाकणकरांचा चर्चा कशा स्वरूपात केली गेली, कुठल्या स्वरूपात करायला हवी होती, चंद्रकांत पाटलांच्या पत्रिकेतील नाव, त्यांचे फोटो किंवा शिंदे, केसरकर या सगळ्यांच्या सोबतचे फोटो, या सगळ्यांची चर्चा घडत असताना मी एक दावा केला होता की यातलं लैंगिक सूत्र हे विषय भरकटविण्यासाठी आहे. अगदी स्पष्ट बोलायचं तर महाराजांच्याकडून ज्या स्त्रियांचं शोषण झालं आहे असं म्हटलं जातं, त्या महाराजांनी बळजबरीने बोलावलेल्या होत्या का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यावर खूप सविस्तर बोलता येऊ शकेल. त्यामुळे पीडित हा शब्द वापरताना जरासा जपून वापरायला हवा असं मला वाटतं. कोणत्या बिचाऱ्या असतील, त्यांच्यासोबत काय घडलंय, भावनेतून घडलंय की कसं घडलंय, या सगळ्याचा वेगळा विचार करावा लागेल. पण या एकूण प्रकरणाला चित्र काय दिलं जात आहे? जमिनीचा घोळ, अंधश्रद्धा, वायग्रा, ड्रग्ज, शोषण एवढ्या स्वरूपात हे मांडलं जात आहे. पण या प्रकरणाला मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आर्थिक घोळ म्हणून कोणी बघणार आहे का? आणि मला वाटतं या सगळ्यातून निर्माण झालेला पैसा हा ट्रान्सफर कसा होतोय याचा एक एक विषय समोर येतोय आणि ते समोर येणं खूप महत्वाचं आहे. नगर जिल्ह्यातली एक पतसंस्था आहे जी सर्व राजकारण्यांसाठी समता दृष्टी विचार ठेवते. त्या पतसंस्थेमध्ये 100वर अकाउंट निघतात. मी अकाउंट इल्लीगल आहेत म्हणत नाही, अकाउंट इल्लीगल आहे अशी भाषा वापरत नाही मी. लिगली अकाउंट निघतात आणि या अकाउंटवर, या अकाउंटच्या वारसा म्हणून, नॉमिनी म्हणून एकाच व्यक्तीचं नाव असतं, तो असतो खरात.
अशी शेकडो अकाउंट आहेत. या शेकडो अकाउंटवर व्यवहार कसा झाला आहे हे बघणं आवश्यक आहे. याच पतसंस्थेला लागून एक गोल्ड लोन कंपनी आहे, जी सोनं घ्यायलाही कर्ज देते आणि सोनं तारण ठेवायलाही कर्ज देते. आता मला सोनं घ्यायचं आहे, तर मी त्या गोल्ड कंपनीकडे जाईल, त्यांना सोनं घेण्यासाठी अर्ज करेल. मग ही पतसंस्था मला कर्ज देईल त्या ह्याच्यामार्फत आणि मग ते सोनं घेईल. तेच सोनं तारण ठेवलं जाईल. त्याच तारण सोन्याचे आलेले पैसे काय केले जातील? हा सगळं एक मोठं रॅकेट आहे. एक मोठं रॅकेट आहे. करोडो रुपये दुबईत ट्रान्सफर होतात. करोडो रुपये दुबईत ट्रान्सफर. दुबईत प्रॉपर्ट्या घेतल्या जातात. या सगळ्याचा संबंध भारतातील या देवभोळ्या माणसांच्याकडून पैसे गोळा करून ते विदेशात पाठवायचे किंवा विदेशातल्या पैशाचा भारतात नेमका वापर कशासाठी होत होता हे तपासणं आवश्यक आहे. आणि या रॅकेटमध्ये कोण कोण आहे ते बघणं आवश्यक आहे. मला वाटतं माध्यमांच्या मधून म्हणजे SIT हे काम इमाने इतबारे करत आहे. SIT या सगळ्या विषयाकडे लक्ष घालत आहे. पण SITच्या तपासात समोर आलेल्या कोणत्या गोष्टी जगाच्या समोर आणल्या जात आहेत हे बघणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत तुमच्या समोर खरातला केवळ एक बदफैली, कुकर्म करणारा, महिलांचं शोषण करणारा अशा स्वरूपात प्रेझेंट केलं जात आहे. राजकारण्यांशी दबदबा असणारा, माझं स्पष्ट मत आहे, हे रॅकेट राजकारण्यांना महिला पुरवणारं आहे असं चित्र निर्माण करून एप्स्टीन फाईलप्रमाणे इथेही अनेकांना बदनाम करण्यासाठीचीच व्यवस्था केली जाते आहे. याकडे जरा वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे. याकडे आर्थिक विषयातला घोळ म्हणून बघितलं पाहिजे आणि तो येणारच नाही यासाठीची पूर्ण व्यवस्था केली जाते आहे. चर्चा तशीच घडवली जाते. मला वाटतं मीडिया सोडलेले काही पत्रकार, यूट्यूबर्स हे सोडले तर बाकी सगळे या प्रकरणाला लैंगिक स्वरूपाचा अपराध आणि त्यात अडकलेले लोक, पीडित याचाच विचार अधिक करतायत. राजकारण्यांच्या वरती बालंट देताना सुद्धा या स्वरूपाचं केलं जात आहे. मला या संदर्भाने एक 2-3 गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. एक, राज्यातील असल्या देवधर्म, बुवाबाजी यावर विश्वास न ठेवणारा नेता या महाराजांच्या सोबत फोटो काढतो, व्हिडिओ करतो, भेटीला जातो, दर्शनाला जातो, खाली वाकून नमस्कार करतो, ते म्हणजे बच्चू कडू. हे तिथे कसे काय? कारण कोणत्या महाराजाला, अशा ढोंगी महाराजाला नमस्कार करताना तर बच्चू कडूला आपण कधी बघितलं नाही. बच्चू कडू या चमत्कारावर विश्वास ठेवतात असंही नाही आहे. तो व्हिडिओ बघा. पाहिलं ना? हे पाहिल्यावर बच्चू कडूचे या महाराजांशी असलेले संबंध हे आध्यात्मिक पातळीवरचे आहेत की आणखी कोणत्या पातळीवरचे आहेत याचा तपास होण्याची गरज आहे. मी तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. एक वकील आहेत ज्यांना आपण चांगलं ओळखतो, निर्भय बनववाले, असीम सरोदे. आता असीम सरोदे या प्रकरणामध्ये मला घेतलं पाहिजे असा दावा करतात. म्हणजे मला नेमलं गेलं पाहिजे, एकच माणूस पुन्हा पुन्हा नेमला जावा असं अपेक्षित नाही आहे, तज्ज्ञ वकिलांची फौज निर्माण केली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जमिनीचा घोळ आहे, अंधश्रद्धा आहे, वायग्रा आहे, ड्रग्ज आहे, महिलांचा छळ आहे, अंधश्रद्धा हा विषारी साप आहे, असली वाक्य उच्चारतात. जरा ते ऐका. खरातचं जे प्रकरण आहे की नाही ते केवळ आपण अशोक खरात याच्यापुरती मर्यादित बघून चालणार नाही. याची व्याप्ती खूप मोठी आहे. याच्यामध्ये जमिनीचा भ्रष्टाचार आहे, याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, याच्यामध्ये अवैज्ञानिक दृष्टिकोन आहे, याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतो त्याला आपण व्हायग्रासारखे औषधं मिक्स करून विकलेले आहेत. त्याच्यामुळे मॅजिकल यूज ऑफ ड्रग्स अँड रेमेडीज याचा वापर आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खूपच बहुआयामी स्वरूपाचं हे प्रकरण आहे. महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम करणारं हे आहे. आणि हे जे अंधश्रद्धेचे विषारी साप आहेत हे बाहेर निघायला लागलेले आहेत. आता
की काही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 4-4, 5-5 चांगले वकील, विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतील अशा दृष्टीने तयार करणं, त्याची मोहीम करणं ही आवश्यकता असताना आपण एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून जे प्रस्थापित केलं आणि आता जी दुर्दैवी परिस्थिती आलेली आहे की योग्य वकीलच सरकारी वकील म्हणून नेमायला मिळत नाही आहे, त्याच्यावर उत्तर आपल्याला शोधलं पाहिजे. असीम सरोदे, या प्रकरणामध्ये मोठा आर्थिक घोळ आहे असं का म्हणत नाहीयेत? आणि जो आपल्या समोर येतो आहे, दिसतो आहे, या लिंकला उघड केलं पाहिजे. एका पतसंस्थेत 100च्या वर खाती उघडली जातात. त्या खात्यावर व्यवहार किती झाला होता, या प्रत्येक खात्याचा, म्हणजे जसा पदरानी पाय पुसणारी बाई आपण बघितली तशी आपल्या लेकरा बाळाला, बायकोला याला नॉमिनी न करता या महाराजाला नॉमिनी करणारी माणसं का जन्माला आली, का निर्माण झाली? असा कितीसा व्यवहार या खात्यावरून झाला आहे. या खात्यावर आलेले पैसे कुठून आले आहेत आणि कुठे गेले आहेत याचा विचार करायचा आहे की नाही? आणि जर करायचा नसेल, आपल्याला चर्चा फक्त त्याच एका लैंगिक विषयापुरती मर्यादित ठेवायची असेल तर आपले हेतू काय आहेत हे लक्षात येऊन जातं. आपली चर्चा तिकडे जावी यासाठीचा हा दुसरा महत्त्वाचा व्हिडिओ मी करतोय. आणि उद्या असं कोणी विचारलं तर मला यात पुराव्यासह उतरावं लागेल आणि आर्थिक विषय सांगावे लागतील, हे लक्षात ठेवा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज. Headlines and news.